बिजापूर दंतेवाड्यामध्ये 6 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक सध्या सुरू आहे। चकमकीमध्ये 2 DRG जवान देखील शहीद झाल्याची माहिती मिळते आहे। बिजापूरच्या गंगलूर भागामध्ये ही चकमक सुरू आहे। मनीष रक्षमवार सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनीष, ही चकमक सुरू आहे आणि यामध्ये 2 DRG जवान देखील शहीद झाल्याची माहिती मिळते आहे। नक्कीच सागर, आपण येत्या काही दिवसापासून बघत आहोत छत्तीसगड असू द्या किंवा आंध्र प्रदेश असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या, मोठ्या प्रमाणात नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामध्ये भूपती सारख्या मोठ्या नक्षल्यांनी सुद्धा आत्मसमर्पण केलेलं आहे। परंतु काही दिवसानंतर या नक्षल्यांमध्ये काही गटबाजी सुद्धा दिसून आली होती। त्यामध्ये काही नक्षली आत्मसमर्पण केलेलं आहे, काहींनी आत्मसमर्पण अद्याप केलेलं नाही। त्याच अनुषंगाने छत्तीसगडमध्ये जे DRG जवान आहेत ते सुरक्षाच्या हेतूने जंगलामध्ये सुरक्षा अभियान राबवत असताना आज सकाळी जवळपास 6:30-7 वाजतापासून दंतेवाडा आणि सीमावर्ती भागामध्ये सुरक्षा दल आणि नक्षल्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे। आणि बिजापूरचे जे SP जितेंद्र यादव त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की गेल्या 2 तासापासून ही चकमक सुरू आहे। आतापर्यंत 6 माओवादी ठार झालेले आहे आणि त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेले आहेत। प्राथमिक माहितीनुसार 1 ते 2 सैनिक सुद्धा ठार झालेले आहेत आणि 2हून अधिक जखमी असल्याची सुद्धा शक्यता आहे। जखमी सैनिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि वैद्यकीय उपचार सुद्धा सुरू आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे सागर, संवेदनशील आणि नक्षली क्षेत्र मानल्या जाणाऱ्या बिजापूर आणि गंगलूर भागात ही चकमक सुरू आहे आणि तिथं असं घनदाट असं जंगल असल्यामुळे मध्यंतरी सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांनी संपूर्ण नक्षलीला घेरलेले आहे आणि त्याच्यामध्ये मृत नक्षल्यांचा सुद्धा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे। सागर, नक्कीच मनीष, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।